आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। खरं तर आज विशेष मुलाखत आपण घेत आहोत, कारण नुकतीच 10वीची परीक्षा आता झालेली आहे। त्या अनुषंगानं अनेकांची स्वप्न आता पूर्ती या अर्थानं होते आहेत। श्रीगोंदा तालुक्यामध्ये 10वी बोर्डची परीक्षा झाली। संपूर्ण तालुक्यामध्ये एक मुलगी अव्वल आलेली आहे, पहिली आलेली आहे आणि खास तिची मुलाखत आज आपण घेणार आहोत। खरं तर आपण अनेक मुलाखती पाहिलेल्या आहेत, परंतु ही मुलाखत थोडीशी आगळी आणि वेगळी आहे, कारण यामध्ये खूप काही अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत। कारण इतिहास हा सर्वांचा असतो, जे इतिहास घडवतात वर्तमानामध्ये कदाचित त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात, परंतु इतिहासाशिवाय वर्तमानाला आणि भविष्याला खरं तर दिशा नसते, असं म्हटलं तर वावगं ठरू नये। खरं तर ही मुलाखत आपण आता सुरू करूयात आणि शेवटपर्यंत नक्कीच आपण ती पाहाल ही अपेक्षा आहे। कारण एक सर्वसामान्य कुटुंब, त्यातनं सुरू झालेलं हा संसार, त्याच्यावर उमललेली ही फुलं आणि त्यातनं हे उमलतं जे नेतृत्व आहे ते आपल्या समोर दिसत आहे। आपण आता मुलाखतीला सुरू करूयात। मी तुझं नाव सांग। पूर्वा युवराज रणसिंग। ताई तुमचं नाव सांगा। अश्विनी युवराज रणसिंग। आपण नाव ऐकलेले आहेत। खरं तर आपण त्या मुद्द्याकडे जाऊयात जिथनं ह्या सर्व विषयाला सुरुवात झालेली आहे। ताई तुमचं जे लग्न आहे, लग्न केव्हा झालं आणि थोडीशी पार्श्वभूमी आम्हाला सांगा। आमचं लग्न 12 जून 2009 ला झालं। मी तशी मराठवाड्यातली आणि युवराज आणि आम्ही जुन्याच नात्यातून आमचं लग्न झालं आणि त्यानंतर मी श्रीगोंद्यात पहिलं पाऊल टाकलं ते 12 जूनलाच। आणि त्यानंतर असं काही घटना घडत गेल्या की इतराप्रमाणे मी स्वप्न पाहिलं होतं सुखी संसाराचं, त्याप्रमाणे आमचा संसारही सुखीच चालला होता। लग्न झालं, खेळत मिळत एकत्र कुटुंब होतं, घरात सर्वजण अतिशय प्रेमाने वागत होते। सर्व काही चांगलं चाललं असताना म्हणजे नियती अटळ आहे आणि ती टळू शकत नाही असं प्रमाणे अगदी स्वप्नातही कुणाच्या नव्हतं। पण अचानक काळाने घाला घातला आणि युवराजचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाला। तो दिवस होता 26 ऑक्टोबर 2021, म्हणजे आमच्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस होता तो। त्यानंतर म्हणजे आजपर्यंत जर आठवलं तर खूप काही गोष्टी घडल्या, चांगल्याही घडल्या, वाईटही घडल्या। पण ज्या दिवशी पूर्वाचा निकाल लागला त्याच दिवशी सर्वांचा कौतुकाचा वर्षा होत होता, पण आम्हाला फक्त एक जे कौतुक आमच्या हक्काचं होतं, जे बापाचा वरद हस्त असतो, तो माझ्या लेकीला मिळालंच नाही। म्हणजे अतिशय पूर्ण तालुक्यानेच नाही तर सर्व नातेवाईकांनी, राज्यभरातून सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, सर्वजणांनी भेटून दिल्या, कोणी व्हॉट्सअपने दिल्या, कोणी फोनवरून दिल्या, पण आम्हाला एक शुभेच्छेचा एकही शब्द आमच्या माणसाचा मिळत नव्हता, तो म्हणजे तिच्या पप्पांचा। कारण त्यांनी आणि मी ज्या दिवशी मुलगी झाली त्याच दिवशी हे स्वप्न पाहिलं होतं की आपली मुलगी ही लाखात एक असणार आणि त्यासाठी तिने IAS व्हावं ही युवराजची आधीपासूनच इच्छा होती। जेव्हा कोरोना काळात हिची परीक्षा झाली 5वीची, ही स्कॉलरशिपच्या परीक्षेत होती आणि त्यानंतर नवोदयचे पेपर तिने दिलते। त्यांनी घरी आलं की सांगितलं होतं की माझी मुलगी नवोदयला जाणार आणि मी तिला तिथं सोडून येणारच आणि आम्ही नंतर तिला इतकं शिकवणार की ती क्लास 1च होणार, या उद्देशाने आमचा प्रवास चालला होता। पण ती नवोदयालाही लागली, तीच फोनही आला, पण ज्या दिवशी फोन आला त्या दिवशीच युवराजला जाऊन 1 महिना पूर्ण झाला होता। म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलीबद्दलचं भविष्य हे आधीच सांगितलं होतं, पण ते पाहायला ते राहिले नव्हते। त्यानंतर प्रत्येक परीक्षेत पप्पाचं स्वप्न पूर्ण करायचं आणि ते आपणही त्यासाठी मेहनत घ्यायची, यासाठी
आम्ही तर तिच्या सोबत आहोत, पण ती स्वतःलाच तिला आतून ती प्रेरणा आहे की मी एक दिवस, जसं ते म्हणायचे की मी एक दिवस कलेक्टरचा बाप होणार, त्याप्रमाणे माझ्या मुलीने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्याची पहिली पायरी ही 10वीच्या रिझल्ट लागल्यानंतर आम्ही पार केली असं वाटतं. बरेचसे स्वप्न आहेत जे आम्ही पाहिले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी आता सर्वांची आम्हाला साथही आहे आणि ते आम्ही नक्की पूर्ण करू. थोडं भावनिक होते त्यामुळे. एक कठीण शब्द आहेत, ऐकताना प्रत्येक जण नक्कीच भावनिक होईल, परंतु जितकं सोनं जास्त कॅरेटचं असतं तेवढंच अग्नीशी त्याला झटावं लागतं आणि झळाळी त्याचमुळे त्याला येते असं म्हटलं तर खरं वावगं ठेवू नये. पूर्व काय सांगशील? खरं तर आता तू 10वीला आता तू होतीस, गुण मिळालेस, त्याच्या पाठीमागचं गमत आहे, काय सांगशील? नाही, प्रत्येक जर यश मिळवायचं असेल आणि शैक्षणिक क्षेत्रात जर यश मिळवायचं असेल तर गमक असं काही नाही, पण महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यास. आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल, एखादं ध्येय ठरवलं असेल तर कष्टाला पर्याय नाही. आणि सातत्यपूर्ण अभ्यास आणि माझ्या पालकांची साथ, त्याचप्रमाणे शिक्षकांचं मार्गदर्शन आणि शाळेचं सहकार्य या आणि विशेषतः माझे क्लासेस मी जॉईन केले होते ब्राईट लर्नर अकॅडमी, यांचं माझ्या यशामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. तू आता अभ्यास करत होतीस, कसं असतं की ज्यावेळेस यशाकडे आपण जात असतो किंवा तिथं आपण खूप प्रयत्न करत असतो, कष्ट घेत असतो, तर कष्ट घेत असताना अनेकांची आपल्याला साथ लागते, आई वडिलांची असेल, शिक्षकांची असेल, तर अशा काही मैत्रिणी आहेत का ज्याची तुला साथ मिळाली? तसं तर सुरुवातीपासूनच म्हणजे पहिलीपासून बालवाडीत असल्यापासूनच मला मैत्रिणी खूप चांगल्या भेटत गेल्या. आणि जसं लोक म्हणतात तसं संगतीचा परिणाम असतोच, तर माझ्या सगळ्याच मैत्रिणी यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी होती. त्याचप्रमाणे फक्त अभ्यासच नाही तर इतर काही करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, खेळ, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये पण आम्ही सहभागी व्हायचो. म्हणजे फक्त अभ्यासच नाही तर इतर सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे खेळमेळीच्या वातावरणात आम्ही अभ्यास करायचो आणि मैत्रिणींमुळे कधीच मला अभ्यासाचा ताण जाणवला नाही, हेच मी सांगेन. तू सांस्कृतिक खरं उच्चार केला, आम्ही तुझी भाषणं ऐकलेली आहेत, तर नेमकं हे तुला कुठून शिकायला मिळालं? मला म्हणजे सुरुवातीला मी बोलण्यासाठी धजावत नव्हते, मला भीती वाटायची, पण माझ्या आईने खरं तर मला त्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यानंतर सरावाने आणि सातत्याने प्रत्येक गोष्ट साध्य होते. अगदी तसंच झालं. पहिलीपासूनच मी म्हणजे आधी शाळेत असे भाषण करायला लागले आणि त्यानंतर हळूहळू तो वेळ वाढवत सरावाने मग माझी वक्तृत्व कला विकसित झाली. त्यातलं एखादं भाषण जे खूप गाजलं, अनेकांना आवडलं, तुला पुन्हा पुन्हा म्हणायला सांगितलं, त्यातला काही भाग आम्हाला तू बोलून दाखवशील? विशेषतः मी शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर जास्त भाषणे केली आहेत. त्यातली मी एक झलक म्हणून तुम्हाला महाराजांबद्दल काही 4 ओळी म्हणून दाखवेल. आपण म्हणतो महाराज महाराज, पण अरे कोण होते महाराज? रायगडाचा रुबाब म्हणजे महाराज, माय बहिणींची आग म्हणजे महाराज, शत्रूचा कर्दन काळ म्हणजे महाराज, वादळात धगधगणारी आग म्हणजे महाराज, संतांचा सन्मान म्हणजे महाराज, निर्भयतेचं दान म्हणजे महाराज, कर्तव्याचं भान म्हणजे महाराज, शेतकऱ्याची आन म्हणजे महाराज, आणि या संपूर्ण महाराष्ट्राची आन बान शान अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे महाराज. आता तू 10वी पास झालेली आहेस, तालुक्यात अव्वल म्हणजे पहिली आलेली आहेस, त्यामुळे साहजिकच कुटुंबाचे असतील, तालुक्याचे असतील, पाहुणे, नातेवाईक, आई, सर्वांच्या अपेक्षा तुझ्या उंचवलेल्या आहेत तुझ्याकडनं. तर काय ठरवलेस भविष्यामध्ये? IAS लक्ष तुझं आहेस, त्यासाठी कसं काय करणार आहेस? आईने सांगितलं तसं मला पहिल्यापासूनच म्हणजे एक आतून जी प्रेरणा होती तर मला IAS व्हायचंय आणि त्यासाठी आता हळूहळू अवांतर वाचन, त्याचप्रमाणे विविध पाठ्यपुस्तक यांचा मी अभ्यास आता हळूहळू सुरू करणारच आहे. 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन करून त्यानंतर पुढे UPSCचा अभ्यास मी सुरुवात करणार आहे. थोडासा कठीण प्रश्न आहे, उच्चारताना मला असं थोडस दडपण येत आहे. ज्यावेळेस असं यश आपल्या पदरी पडतं, इतरांचे आई वडील त्यांचं कौतुक करत असतात. आता आई तुझ्या बरोबर आहे, तुझं कौतुक करतेच आहे, परंतु वडील नाहीये याची खंत तुला जाणवते?
हो, काही प्रश्नच नाही, कारण तुझं आढळतच. मी म्हटलंच होतं, हा जो प्रश्न आहे हा कठीण आहे. या प्रश्नाला उत्तर नाही, त्याला उत्तर फक्त काळ आहे. आणखी मला सांग, ज्यावेळेस तू IAS अधिकारी होशील, काल तुझा सत्कार मी पाहिला आणि अनेकांनी इच्छा अपेक्षित केली आहे की तू अधिकारी होशील, पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. तर IAS अधिकारी झाल्यानंतर काय लक्ष आहे, कोणासाठी काम करशील, काय सांगशील? IAS अधिकारी झाल्यानंतर मी सामाजिक कार्यामध्ये लक्ष देईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकडे विशेषतः लक्ष देईल. त्याचप्रमाणे आता जे काही ज्वलंत प्रश्न आहेत आता समाजामध्ये, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील, जे आता आपण सगळ्यांनाच माहिती आहे की सरकारी कामं म्हटलं की वेळ लागतोच. हा जो समज आहे तो मी दूर करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना लवकरात लवकर समजून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न करेन. खरंच आता अपूर्वानं एकदम म्हणजे सज्ञान किंवा हुशार किंवा खूप ज्ञान ज्याला म्हणतो आपण की परिपूर्ण असलेलं जे आहे ते बोलून दाखवलेलं आहे. कारण असे शब्द आम्ही अजून कोणातून ऐकले नाहीत, परंतु इतक्या कमी वयामध्ये खूप मोठी उंची त्याच्याकडे विचारांची आहे. त्या अनुषंगानं पुढचं जे शिक्षण आहे पूर्वाचं, कारण त्याला खूप आर्थिक आपलं पाठबळ लागणार आहे, त्याचं काही आपण कसं नियोजन कराल, काय वाटतं? खरं तर शिक्षण म्हणलं, मुलं हुशार म्हणले तर पहिल्यांदा प्रश्न येतो तो आर्थिकतेचा. कारण कोणीही काय म्हणतं की आता शिकायचं म्हणलं तर खूप पैसा लागतो. पण असं पण काही नाही, आपण तालुक्याच्या ठिकाणी राहतो त्याप्रमाणे 11वी 12वीचं शिक्षण शक्यतो आम्ही इथंच करणार आणि त्यानुसार जेवढं घरून आणि कमी यात आर्थिक बाजू म्हणजे आर्थिक फक्त बाजू पुढे करून खूप पैसा लागतो हे न करता आम्ही तिचं शिक्षण तिच्या जिद्दीच्या जोरावर आणि आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सगळे सुखसुविधा आहेत, तर जास्तीत जास्त आमचा प्रयत्न राहील की कमीत कमी पैशात आणि कमीत कमी वेळेत यशाची उंची कशी गाठू शकतो हे उदाहरण म्हणून आम्हाला एक समाजापुढे उभा करायचं की फक्त पैशाने शिक्षण होतं असं काही नाहीये. तर बुद्धिमत्तेच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. टेलरिंग काम मी करते, तर त्या टेलरिंग कामाच्या माध्यमातून मला जेवढं शक्य होईल तेवढं मी आटापिटा करून किंवा कष्ट करून माझ्या मुलीला मी एक आई आणि वडील या दोन्हीची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करीन आणि तिच्या पाठीमागं तिला कुठलीही कमतरता न पडता कमतरता पडू देणार नाही आणि तिच्या शिक्षणासाठी मी आवर्त कष्ट करण्याची माझी तयारी आहे आणि ते मी नक्की करणारच. कारण कुठलीही आई आपल्या मुलासाठी कधीच कमी पडत नसते, हे आपण कायमच पाहतो आणि समाजात अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत आपण. त्याप्रमाणे मीही माझ्या मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीन आणि माझी कला आणि माझा व्यवसाय यातून मी प्रयत्न करून कष्ट करून माझ्या मुलीला यशाच्या उंच शिखरावर नेऊपर्यंत थांबणार नाही. पूर्व तू मगाशी खूप काही बोलून दाखवलंस, परंतु आता श्रीगोंदा तालुक्याची कन्या आहे, भूमिकन्या आहेस. तर या तालुक्यासाठी इथली जी मुलं आहेत, मुली आहेत, जे आता खरं तर अजून लहान आहेत, परंतु जेव्हा तुझं यश आहे, यश ते आताही पाहतायत, भविष्यात तू IAS अधिकारी होशील तेव्हाही तुझं ते यश पाहतील. तर अशा काही जे मुलं आहेत यांच्यासाठी काय करण्यात मानस आहे का? आता आपण म्हणतो श्रीगोंदा तालुका हा फार म्हणजे प्रगत आहे, हो अगदीच आहे, पण मी श्रीगोंदा तालुक्याला विकसनशील म्हणेल, विकसित म्हणणार नाही. कारण पाहिजे तेवढ्या सोयी सुविधा अजून इथे उपलब्ध झालेल्या नाहीयेत. तर माझ्यासारखे अनेक काही विद्यार्थी आहेत ज्यांची करण्याची खूप इच्छा आहे, पण आर्थिकच असू द्या किंवा इतर पण काही म्हणजे पाठबळ त्यांना नाहीये. तर मी जेव्हा IAS ऑफिसर होईल तेव्हा मी माझ्यासारखे जे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना हेरून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा त्यांच्या व्यावसायिक जे काही म्हणजे त्यांना गरज असेल त्यासाठी मी शेवटपर्यंत नक्कीच प्रयत्न करेन. अजून एक माझा शेवटचा प्रश्न आहे, कारण कमळ हे चिखलातच उमलतं असं म्हटलं जातं आणि हिरा हा खाणीतच सापडतो. त्याचबरोबर संकट परमेश्वर त्यांनाच देतो की ज्यांची झेलण्याची पेलण्याची ताकद आहे, असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरू नये. ताई, खरं तर युवराज गेला, खूप मोठं संकट तुमच्यावर कोसळलं, त्यानंतर तुम्ही स्वतःला सावरत काहीतरी लिखाण केलं, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. युवराज गेल्यानंतर म्हणजे
बरेचसे माणसं रोज भेटायला येत होते, अनेक वेगवेगळे अनुभव मला येत होते. तर ते अनुभव रोज इतरांना सांगणं, हे करणं हे मला पटत नव्हतं, कारण दुःख तर प्रत्येकाकडेच आहे समाजातून. आपणही आपलं तेच रडगाणं जर गात राहिलो तर नंतर नंतर हे पण ऐकायला कंटाळणार आहेत. पण आपल्या लेखणीतून कुणाला तरी प्रेरणा भेटावी आणि त्यासाठी मी माझं स्वतःचं जे शब्द आहेत, ज्या भावना आहेत, ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या काळात मला शब्दांची इतकी साथ लाभली की मी माझं पहिलं पुस्तक युवराजनी या नावाने प्रकाशित केलं. आणि त्यासाठी मला खूप मोठं म्हणजे सहकार्यही लाभलं. म्हणजे राज्य ग्रंथालयाचे अध्यक्ष जे आहेत गजानन कोटेवार सर, गुलाबराव पाटील आहेत त्यांनी, आणि त्यांच्या माध्यमातून अनेक टीमने म्हणजे हे जे पुस्तक माझं तयार झालं, तर हे तयार करण्यामागे हे मुखपृष्ठ कोणी तयार केलं किंवा हे मुद्रांकित कोणी केलं यांचं अजून मी चेहराही पाहिलेला नाहीये. पण ह्या मोठ्या लोकांची एवढी मला साथ लाभली आणि त्यांनी अतिशय बहीण म्हणून आम्ही हे तुमच्यासाठी करतोय. आणि तुमचं हे जे लिखाण आहे ते चार भिंतीच्या आत न राहता हे इतर समाजापुढे यावं, जेणेकरून तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत, काय होतं खेड्यात अनेक ठिकाणी करण्यासारखी खूप जणांची इच्छा असते, खूप महिलांची, पण सामाजिक असेल, कौटुंबिक दबाव असेल, याला बरेचशा महिला बळी पडतात आणि त्यामुळे त्या कधी समाजात प्रकट होतातच येत नाहीत. तर त्यांनाही एक कुठेतरी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे पहिलं पुस्तक मी प्रकाशित केलं. आता मी युवराजनी काव्य संग्रह म्हणून आता कवितेवर माझं काम चालू आहे आणि त्यानंतर एक कादंबरी लिहिण्याचाही विचार आहे. तर हे लिखाण कशासाठी करायचंय, तर हे लिखाण ज्या अलिखित नावाने मी एक पुस्तक लिहिणार आहे, कारण बरेचशा भावना अशा असतात म्हणजे ते कुठल्याही प्रकारच्या आलेल्या अडचणी असोत की त्याला वाचा कशी फोडावी, त्याला कुणाचा आधार घ्यावा, हे माझ्यासारख्या अनेक महिलांना प्रश्न पडतो आणि तो प्रश्न नेहमी अनुत्तरित राहतो, त्यातल्या खचत जातात. त्यामुळे शारीरिक असेल, मानसिक असेल, त्यांना व्याधी किंवा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर त्यासाठी अशा महिलांनी मी एकटी आहे, मी महिला आहे म्हणून आबला किंवा त्याच दुःखाचं रडगाणं न गाता की त्याच्यावर एक माणसाने खंबीरपणे उभा राहावं, आपली पुढची पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करावे. आणि आपला जरी जोडीदार गेला असला तरी तो शरीराने गेलाय, मनाने आपल्या सोबतच आहे, हे कायम ध्यानी ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करत त्यांना त्या स्वप्नात जिवंत ठेवणं, हे म्हणजे सर्व महिलांना मला या उद्देशाने सांगावंच वाटतं. आणि त्यातून हे माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि अजूनही मी लिखाण करतच आहे आणि ते लिखाण अनेक जणांपर्यंत पोहोचावं यासाठी जर कोणी महिला असतील तर त्या महिला कायम मला जर विचारलं तर मी कायम हे पुस्तक त्यांना वाचायला देते आणि त्यांना सांगते की हे तुम्ही पास करा. तुम्हाला जर यातला एकही शब्द तुम्हाला आयुष्यात जर तुमच्या बदल घडू शकला तर तेच माझ्यासाठी खूप मोठे, या उद्देशाने हे लिखाण मी करत आहे. आणि पहिलं पुस्तक आलंय असंच वरचीवर पुढं पुस्तक काढण्याचं आणि त्यातूनच मला मिळालेले म्हणजे माझे मुलं यांनाही मोठं करण्याचा मी प्रयत्न करत आहे. अशी एखादी कविता आहे का जी तुमच्या मनाला भावलेली आहे आणि आपले जे प्रेक्षक आहेत यांना सुद्धा आवडेल, निवडक एखादी असेल? विचार करत असताना मला म्हणजे एक स्त्री म्हणून जे काही शब्द मनात सुचले तर ते मी एक कवितेच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी कवितेला नाव दिलेलं आहे श्री तुझं महत्व. ही माझी स्वलिखित स्वतःची कविता आहे. माझा जीवन संघर्ष माझ्याशीच, खचू नको म्हणते मनाला मीच, दुःख कष्ट यात नाही सरेल, आयुष्यात सुखाचा सूर्य उगवेल, सांगते मी मनाला स्वतःसाठी जग, अंतरंगात घे अस्तित्वाचा शोध, तुझ्यात आहे नवनिर्मितीचा ओघ, श्रीरूप नाही केवळ योगायोग, श्री म्हणजे ईश्वराची उच्चतम कलाकृती, तिच्यामुळेच निर्माण झाल्या अनेक आकृती, उत्पत्ती नाविन्याचा झरा तिच्या उदरी, चंद्रावर गेली तरी चुलमुल तिच्याच पदरी, सर्व जबाबदाऱ्या घेते श्री सांभाळून, असो कशी ही परिस्थिती वेळ नाही नेत मारून, जगताना नेहमी श्री करी तडजोड, इच्छा आकांक्षा मनाची नेहमीच मोडतोड, श्रीने माघार घेतली नाही, अन्यायाविरुद्ध पेटून ती राही, जिजाऊने दिले स्वराज्यासाठी शिवबा, झाशी अहिल्या सावित्रीने बदल केला नवा, श्री आहे नानाविध गुणांची खान, भाव भावना प्रेमाचा तिलाच मान, तिच्याशिवाय सारी सृष्टी अपूर्ण, तिच्या सोबतीने घेते जीवन परिपूर्ण, श्री तुझं महत्व ओळखून घे कोणत्याच काळात तू नाही मागे, खचू नको इतिहासात नोंद तुझी भारी, मनात आणते तेव्हा करते जगात किमया न्यारी, श्री म्हणजे भक्ती शक्ती युक्ती कला सामर्थ्य चातुर्याची अभिव्यक्ती, तेवत ठेव नेहमी आत्मरूपी श्री ज्योत, त्यात उजळून निघेल जीवनाचा प्रकाश ज्योत. असं म्हणतात
आईचे आणि वडिलांचे गुण मुलात उतरत असतात. खरं तर तेच आपल्या पूर्वामध्ये एका अर्थाने दिसत आहे. आपण पूर्वाचं भाषणही थोडं ऐकलेलं आहे आणि ताईंची कविता सुद्धा ऐकलेली आहे. नक्कीच उद्याच्या काळामध्ये आता या ठिकाणी पूर्वात 10वी उत्तीर्ण झालेले आहे. 98.20% गुण मिळून तालुक्यात अव्वल आलेले आहे, पहिली आलेली आहे. जेव्हा ही पूर्वा IAS अधिकारी होईल तेव्हा नक्कीच दक्ष टाइम्स 24 लाईव्ह पहिली मुलाखत पूर्वा नक्कीच आपल्याला देईल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि उद्याच्या कालखंडामध्ये दक्ष टाइम्स 24 लाईव्ह नेहमीच पूर्वाच्या पाठीशी राहील. आपण सुद्धा नक्कीच आपण पूर्वाच्या पाठीशी राहा, तिला प्रोत्साहन द्या. खरं तर पैशाने सर्व गोष्टी होतात असं नाही, परंतु एक खंबीर पाठबळ नक्कीच प्रत्येकाचं हवं आहे. कारण कदाचित युवराज असता तर हे सुद्धा वाक्य आपल्या तोंडून नक्की निघालं नसतं, कारण युवराज हा स्वयंपूर्ण होता आणि जिद्दी होता. खरं तर आता तो नाहीये, त्यामुळे त्याची पोकळी ही कधीही भरून न येणारी आहे. परंतु एक भाऊ या नात्यानं, मामा या नात्यानं नक्कीच आपण त्यांच्या पाठीशी उभा राहूयात आणि IAS अधिकारी होईपर्यंत आपण नक्कीच वाट पाहूयात. ही मुलाखत न थांबणारी आहे. काय विचारावं आणि त्यांनी काय सांगावं असा खूप मोठा सखोल अर्थ या मुलाखतीमध्ये आहे. तरी सुद्धा आता आपण थोडासा स्वल्पविराम आपण या मुलाखतीमध्ये घेऊयात आणि पूर्णविराम पूर्वा जेव्हा IAS अधिकारी होईल तेव्हा याच ठिकाणी आपण तिची मुलाखत घेऊ. आपल्याला ही मुलाखत नक्की आवडेल. आपण नक्कीच कमेंट करा, आपली प्रतिक्रिया द्या, जेणेकरून पूर्वाचं आत्मबळ आहे नक्की वाढेल आणि पुन्हा जिद्दीनं नक्की उभी राहील. श्रीरंग साहेब दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.